नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे वांग्याची भाजी. तर सोपी आणि झटपट अशी ही वांग्याची भाजी आपण आज बनवणार आहोत. तर ही भाजी बनवण्यासाठी आपण इथे कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. यात बारीक कापलेला लसूण घालायचा आहे अर्धा टेबलस्पून, जिरं घालायचं आहे 1 टीस्पून, हिंग घालायचा आहे अर्धा टीस्पून आणि बारीक कापलेले 2 कांदे आपण इथे याच्यामध्ये घातले आहेत. कांदा आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे. यात हळद घालायची आहे अर्धा टीस्पून. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही वांग्याची भाजी. इथे आपण अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. बारीक कापलेले 2 टोमॅटो आपल्याला यात घालायचे आहेत. तर इथे टोमॅटो थोडा झालेला आहे आणि तिखट आपण याच्यामध्ये घातलं आहे 2 टीस्पून. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता किंवा हिरवी मिरची पण आपण यात घालू शकतो. इथे आपण वाटाणे घातलेले आहेत. 1/4 कप वाटाणे आपण इथे घातलेले आहेत आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. तर मीडियम ते लो फ्लेमवर आपण हे 2 ते 3 मिनिट शिजवून घेणार आहोत. याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे. इथे आपण 4 भरताचे वांगे घेतलेले आहेत आणि हे आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि याच्या आपल्याला अशा या चकत्या करून घ्यायच्या आहेत. तर असेच आपल्याला हे सगळे वांगे कापून घ्यायचे आहेत. आपण हे आधी कापून ठेवले नाही कारण हे काळे पडतात. तर इथे वाटाणे छान शिजलेले आहेत. यात आपल्याला वांगे घालायचे आहेत. तर वांग्याच्या पातळ अशा या चकत्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि या आपल्याला यात घालायच्या आहेत. चवीप्रमाणे मीठ आपण इथे यात घातलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 टेबलस्पून, तीळ घालायची आहे 1 टीस्पून आणि कसुरी मेथी घालायची आहे 1 टेबलस्पून. आणि हे सगळं घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. खूप वेळ आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी लागत नाही आणि चवीला पण खूप छान होते. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपण याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे भाजी छान शिजलेली आहे. तर तयार झाल्यानंतर आपण ही भाकरी पोळी याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर इथे आपली ही झटपट अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.